नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला पनीरची भाजी। अगोदर मी कढई घेतलेली आहे, त्यानंतर मी तेल 1 चम्मच घेतलेला आहे। त्यानंतर मी 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर लालसर असा भाजायचा आहे कांदा। त्यानंतर मी 2 बारीक कट करून घेतलेले आहेत मिरच्या, त्या पण ह्यामध्ये घालायच्या आहेत। एक तुकडा अद्रकचा घेतलेला आहे आणि 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या, ते पण मी घातलेलं आहे। असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत। असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। एक ते 2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर मी इथे टमाटर घालणार आहे, 2 कट केलेले आहेत। ह्याच्यामध्ये मी पाव चमचा नमक टाकलेला आहे, त्याच्यामुळे टोमॅटो व्यवस्थित
आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. हे मिश्रण मी एका ताटामध्ये थंड ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मिश्रण घेतलेलं आहे. आता मी बारीक करून घेणार आहे याची पेस्ट. अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे मी इथे. मी ते बघू शकता एकदम बारीक पेस्ट झालेली आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 4 चम्मच तेल टाकणार आहे. तेल असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे मी इथे. त्यानंतर मी 2 तेजपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर हे मिश्रण मी टाकलेलं आहे कढईमध्ये. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे.
प्रकारे ग्रेव्ही थोडीशी शिजू द्यायची आहे. आता मी 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे. दोन ते 3 मिनिट असं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर मी थोड्या वेळ नुसतं आत झाकलेलं आहे. तयार झालेली आहे पनीरची भाजी. परफेक्ट ढाबा स्टाईल. तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.